झी 24 तास एक पाऊल पुढे। उन्होंने 919 रिसर्च स्टडीज को पढ़ा है फ्रॉम पीयर रिव्यूड पब्लिकेशंस और उसमें साफ साफ मतलब उन्होंने यही बताया है कि 593 स्टडीज जो है उसमें उन्होंने बताया है कि इसमें इम्पैक्ट होता है, पॉजिटिव इम्पैक्ट होता है मतलब। और दूसरा जो है 130 स्टडीज बोलती है कि इसमें कोई इफेक्ट नहीं है, 193 स्टडीज बोलती है कि इनकंक्लूसिव है। आप वो इंडस्ट्री जो है अभी तक 2 साल तक खाली वही 130 स्टडी जो बोल रही थी कि इससे प्रॉब्लम नहीं है, खाली उसी को बता रहे हैं। जो 593 स्टडीज है जो बोल रही है कि रेडिएशन से प्रॉब्लम होती है, आप उनकी बात क्यों नहीं कर रहे हैं? उसमें साफ साफ जब बता दिया है 593, आप 593 और 130 को कंपेयर करिए और आप खुद डिसीजन लीजिए। दूसरा एक और अभी 7 जनवरी 2013 को बायो इनिशिएटिव रिपोर्ट की सेकेंड एडिशन आई है उसमें, और ये 1800 रिसर्च पब्लिकेशंस को उन्होंने पढ़ा है। इतनी सारी स्टडीज 1800 रिसर्च पब्लिकेशंस ऑलरेडी स्टडीज है, इनफैक्ट अवेलेबल है, और 29 रिसर्चर्स फ्रॉम अराउंड द वर्ल्ड उन्होंने इसको स्टडी किया है। और उन्होंने इस बार पहले जो था उन्होंने बोला था कि एविडेंस है कि कैंसर हो सकता है, और इस बार उन्होंने बोला है साफ साफ कि सेल टावर रेडिएशन से और मोबाइल के रेडिएशन से आपको हेडेक, कॉन्सेंट्रेशन प्रॉब्लम, स्लीप डिस्टर्बेंस और एडोलेसेंस जो छोटे बच्चों में उनको ज्यादा प्रॉब्लम, और प्रेग्नेंट वुमेन, इनके ऊपर उन्हें साफ साफ बोला है कि प्रॉब्लम है। ये भी नहीं कि रिस्क है या लिंक है, साफ साफ बोला है कि प्रॉब्लम है। तो इतने क्लियरली बोलने के बाद भी अगर ये सब कुछ बोल दिया, और क्या एविडेंस चाहिए इज माई क्वेश्चन। एंड अनदर थिंग, इनफैक्ट ऑलरेडी और भी रिपोर्ट है, WHO जो है May 31, 2011 उन्होंने भी सेलफोन रेडिएशन को एज अ पॉसिबल ह्यूमन कार्सिनोजन बताया है। अभी तक इंडस्ट्री 2005 की जो WHO की रिपोर्ट है जिसमें बोला था इनकंक्लूसिव है, खाली उसी को आगे लेके आ रहे हैं। 2011 में जब साफ साफ बोल दिया है उसको क्यों नहीं आगे लेके आ रहे हैं? उसके बाद में एक और चीज है, एक इंटरफोन की स्टडी है जिसमें खाली सेलफोन का अगर आप देखिए उसमें साफ साफ ये भी बोला हुआ है कि उसमें उन्होंने ये बोला है कि एक रेगुलर यूजर जो है उनको इंक्रीज रिस्क ऑफ कैंसर है, और जो हेवी यूजर है उनको 50% इंक्रीज रिस्क ऑफ कैंसर है ना। उनके हिसाब से एक रेगुलर यूजर का आम आदमी, हमको क्या बॉम्बे में, हमारे को बॉम्बे में इंडिया में हमें ये लगेगा कोई 4 घंटे 5 घंटे अगर होंगे शायद उसको हम हेवी यूजर बोलते हैं या एक रेगुलर यूजर भी बोल सकते हैं। उनके हिसाब से रेगुलर यूजर वो है जो 2 घंटे पर मंथ में मोबाइल फोन यूज करते हैं, और जो हेवी यूजर जो बोला है उन्होंने 2 घंटे पर मंथ। यस, और दूसरा उन्होंने बोला है कि एक हेवी यूजर जिसका इंक्रीज रिस्क 2 to 4 टाइम्स ज्यादा है, वो एक हेवी यूजर उनके हिसाब से है जो फोन खाली हाफ एन आवर पर डे यूज करते हैं, वो उनके लिए एक हेवी यूजर है। और इसमें बाय द वे उन्होंने यंग बच्चों को यूजिंग उन्होंने इस स्टडी में नहीं लेके आए हैं, जबकि यंग बच्चों को ज्यादा प्रॉब्लम होती है क्योंकि उनका जो ब्रेन होता है रेडिएशन पेनिट्रेशन जो है ज्यादा डीप तक जाता है। जैसे अडल्ट में अगर हम बात करें तो एक अडल्ट में अगर आप फोन सामने रखें तो 25% ऑफ द ब्रेन तक रेडिएशन पेनिट्रेट होती है, एक 10 ईयर ओल्ड में 50% होता है, और एक 5 साल के बच्चे में 75% रेडिएशन पेनिट्रेशन होता है। बापरे, आणि हे सगळं अभ्यासाने सिद्ध झालेलं आहे, रिसर्चनी सिद्ध झालेलं आहे असं नेहाचं म्हणणं आहे। डॉक्टर हेरूर, तुम्ही दोन्ही बाजू सांगत होतात, खरं तर का नाही असं शास्त्रज्ञांना वाटतं आहे, डॉक्टर्सना जे रिसर्च करतायत त्यांना वाटतं, आणि बहुतांश लोकांची संख्या हीच आहे, रिसर्च पेपर्स हेच सांगतात की होय याच्यामुळे कॅन्सर होतो आणि कॅन्सर व्यतिरिक्त इतर सुद्धा आजार होतात। तुमच्याकडे अनेक कॅन्सरचे पेशंट येत असतात, तुम्ही रोजच्या रोज यांना ट्रीट करता, अशी टेक्नॉलॉजी सध्या आपल्याकडे अस्तित्वात आहे का की अमुक एका पेशंटला मोबाईल टॉवरमुळे कॅन्सर झाला असं आपल्याला सिद्ध करता येईल? तुमच्याकडे आलेल्या पेशंटना कुठल्या कारणामुळे कॅन्सर झाला किंवा मोबाईल टॉवरमुळे कॅन्सर झालेला हा पेशंट आहे का, हे 100% निदान करता यावं अशी यंत्रणा आहे का? असं अजूनपर्यंत अशी यंत्रणा अशी नाही, अशी मोठी स्टडी जी इंटरफोन स्टडी नेहाजींनी म्हटली त्या स्टडीमध्ये ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा होता, त्या स्टडीचं क्रिटिसिझम असं होतं की ही एक रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी आहे, ही प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी नाही। आज नेहाजी सायंटिस्ट आहेत, हे नेहमीच आम्ही म्हणतो की जे प्रॉस्पेक्टिव्ह स्टडीज असतात, जे आपण पुढे जाऊन बघतो, म्हणजे आजपासून मी जर पुढे स्टडी केलं, त्या प्रॉस्पेक्टिव्ह स्टडीजना स्टॅटिस्टिकल वेट जास्ती असतं। सगळे स्टडीज जे आहेत ते आयदर अगदी लहान आहेत किंवा मग त्या स्टडीजमध्ये ते रेट्रोस्पेक्टिव्ह आहेत। इंटरफोन स्टडी ही सर्वात मोठी 13 नेशन स्टडी होती ती, आणि त्या 13 नेशन स्टडीमध्ये मात्र हे क्रिटिसिझम असं होतं की ही रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी आहे।
मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की आपण रेडिएशन ह्याला इग्नोर करतोय. आपल्याला निश्चितपणे असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे, जसं तंबाखूच्या बाबतीत हे मोठ्या स्टडीजमध्ये सिद्ध झालंय. अशी एखादी एक स्टॅटिस्टिकली अतिशय सिग्निफिकंटली प्रूव्ह करेल अशी आपल्याला एक स्टडी केली पाहिजे. याच्यासाठी डॉक्टर म्हणून आम्ही हे प्रयत्न केले पाहिजेत आणि एक सायंटिस्ट म्हणून ह्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला. पण डॉक्टर हेरूर, एक कॉमन मॅन म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कॉमन मॅन म्हणून एक माझा साधा प्रश्न आहे की एकाच वेळी या दोन फॅक्ट आहेत. एक ठराविक युनिटच्या वर जर रेडिएशन एमिट होत असतील आणि ते जर थेट मानवाच्या मेंदूत जात असतील किंवा शरीरात जात असतील तर त्याच्यामुळे तुम्ही पहिल्या उत्तरात जे सांगितलं की याच्यामुळे कॅन्सरच्या पेशी निर्माण होऊ शकतात, कॅन्सर निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की तेवढ्या प्रमाणात जे इमर्जन आपण म्हणतो, रेडिएशन आपण म्हणतो, तेवढं होतंय, ही दुसरी फॅक्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये मग त्याच्यामुळे कॅन्सर होतो एवढी मीन्स A=B आणि B=C असेल तर A=C हे अजून प्रूव्ह न होण्याचं काय कारण आहे, असा एक साधा प्रश्न जो कॉमन मॅनला पडू शकतो, असा माझा प्रश्न आहे. नाही, त्याचं कारण आता तुमचं लॉजिकली जर आपण बघितलं तर लॉजिकली अतिशय तुम्ही म्हणताय ते एकदम सरळ सोपं आहे. प्रॉब्लेम असा आहे की जर कारण ही जी यंत्रणा आपल्याला नकारायची असेल तर ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतील. म्हणजे हा फक्त कारण तंबाखू कसा, हा तंबाखू हे व्यसन आहे. मोबाईल टॉवर हे किंवा मोबाईल फोन हे व्यसन आपण आज म्हणू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपले जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स आपण डिस्कवर केलेले नाही आहेत, हे मात्र खरं. आणि ह्या नॉर्म्स डिस्कव्हरीसाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. तुमचं लॉजिक फ्लॉड नाहीये. प्रॉब्लेम असा आहे की याला सिद्ध करणारे आज कॉन्क्रीट स्टडीज नाहीयेत, ज्या ह्युमन सब्जेक्ट्सवर स्टडी नाहीयेत. इंटरफोनमध्ये ग्लायोमाचे म्हणूनच जे नेहाजी म्हणाल्या पॉसिबल ह्युमन कार्सिनोजेन असं WHO शब्द वापरलाय. इट इज अ पॉसिबल ह्युमन कार्सिनोजेन. इट इज नॉट अ प्रूव्हन कार्सिनोजेन. टोबॅको इज अ प्रूव्हन कार्सिनोजेन. आणि ह्यामुळे ही तफावत आहे. तोपर्यंत कोर्ट आपल्या बाजूने निर्णय आपल्याला देणार नाही. हे माझं त्याच्या मागचं मांडणी ही आहे. ह्याचं आपल्याला आपले नॉर्म्स बदलायला हवेत. भारताला आपले नॉर्म्स स्ट्रिक्टर करायला हवेत. आपण इतर देशांसारखं आपण खूप स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. आणि ज्या ज्या आपल्या सूचना बाकीच्या पॅनलिस्टनी दिल्या की हाईट ऑफ द बिल्डिंग, द एक्सटेंट ऑफ रेडिएशन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला निश्चितपणे या नेमक्या विषयांवर आपण बोलणार आहोत. डॉक्टर, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण बोलणार आहोत की नेमकी आता काळजी काय घ्यायला हवी, पालिकांनी काय काळजी घ्यायला हवी, सरकारनं याविषयी माध्यमातून आम्ही सातत्यानं करत राहणार आहोतच. मात्र तोपर्यंत जीवाचा धोका कुठलाच नागरिक पत्करू शकत नाही. आपण आपल्याला कसं सेफ ठेवायचं या सगळ्यातून आणि सुरक्षित राहता यावं यासाठी सरकारने निकष बदलावेत, यासाठीचा पाठपुरावा कसा करायचा, या दोन्ही विषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.